छत्रपती संभाजीनगर इथली निवडणूक लोकसभा निवडणूक अतिशय महत्वाची ठरते. प्रत्येक वेळी इथलं जे समीकरण असतं वेगळं असतं, कारण जेव्हा सुरुवातीला शिवसेनेची स्थापना झाली आणि शिवसेनेचे उमेदवार इथून उभे राहायला लागले, तेव्हा खान हवा की बाण हवा हा जो प्रचार आहे त्यावेळेस करण्यात आला होता आणि तोच प्रचार नंतरच्या काळात आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे जर आपण मागच्या निवडणुकीचा विचार केला तर इम्तियाज जलील हे उभे होते एमआयएम कडून, तेव्हाही हा प्रचार करण्यात आला, पण इम्तियाज जलील यांनी बाजी मारली. ती कशी बाजी मारली, मतांचं विभाजन कसं झालं, काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तरी ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आपण एक थोडंसं सांगूयात की तेव्हा एकूण निवडणूक झाली होती. वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा होता एमआयएमला आणि दोघांचे उमेदवार होते इम्तियाज जलील. त्यामध्ये चंद्रकांत खैरे यांनी मोठी लीड घेतली होती, पण यामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जर ठरले होते ते म्हणजे हर्षवर्धन जाधव. हर्षवर्धन जाधव यांनी जवळपास 2-2.5 लाख मतं घेतली होती आणि खैरे यांना फक्त 4-4.5 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. म्हणजे इतकं असूनही खैरे यांनी मोठी टफ दिली होती हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काय तर हर्षवर्धन पाटील जर नसते, हर्षवर्धन जाधव जर नसते तर निश्चितच हे जे समीकरण आहे ते पाहायला मिळालं नसतं. तर अर्थातच हर्षवर्धन जाधव म्हणतात की खैरेमुळे मी पडलो, पण खैरेही म्हणतात की त्यांच्यामुळे मी पडलो. आता हे सगळं समीकरण, आता ह्या समीकरणाचा विचार केला तर इथलं जो उमेदवार आहे तो अजूनही कुठे फिक्स होत नाही महायुतीचा. आता महायुतीचा उमेदवार का फिक्स होत नाहीये हेही एक मोठं कोड आहे, कारण ही जागा नेमकी भाजपाला आपल्याकडे घ्यायची आणि दुसरीकडे शिंदे गटाला ही जागा सोडायची नाहीये. हे सगळं समीकरण जर पाहिलं तर आता असं बोलण्यात येत आहे की शिंदेकडे ही जागा जाणार आहे. शिंदेकडे जर ही जागा जाणार असेल तर त्यांचा उमेदवार निश्चितच जवळपास फिक्स आहे असे बोलले जातं, ते म्हणजे संदीपान भुमरे. आता संदीपान भुमरे यांची जर ताकद पाहिली तर पहिली गोष्ट इथून सुरू होती की ते ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्या म्हणजे पैठण ही जो भाग आहे, हा जो भाग आहे तो मुळात छत्रपती संभाजीनगर लोकसभेत येतच नाही. तो येतो जालना लोकसभा मतदारसंघामध्ये. म्हणजे त्यांची जितकी लोकलची ताकद आहे ती कामी येणार नाही. दुसरीकडे एकूण समीकरण पाहिलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना असं निर्माण होणार आहे. त्यामध्ये हर्षवर्धन हे पुन्हा उभे राहणार असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे वंचितनं हे मुस्लिम उमेदवार दिलाय जेणेकरून इम्तियाज जलील यांची मतं ते घेऊ शकतील, पण ते किती प्रभावी ठरतील हेही एक वेगळ्या चर्चेचा विषय आहे. अर्थातच त्यांची थोडी ताकद आहे अफसर खान म्हणून, पण ते किती प्रभावी ठरतील हे अजूनही स्पष्ट नाही. दुसरीकडं आदर्श म्हणजे जे काय बँकेचे घोटाळे झाले होते किंवा स्थानिक बँकेच्या घोटाळ्यामुळं लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागलं होतं, त्याचा विचार केला तर तेव्हा एकमेव नेता असा होता जो रस्त्यावर उतरून काम करत होता, तो म्हणजे इम्तियाज जलील. याचा निश्चितच त्यांना फायदा होईल. खैरे जवळपास अर्धा प्रचार त्यांचा पूर्ण झालाय असे बोललं जातं, पण तरीही महायुतीकडून अजून उमेदवार दिला नाही. याचा फटका सगळ्यात जास्त महायुतीला बसू शकतो. आता भारतीय जनता पक्षाला हा जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तो आपल्याकडे घ्यायचा आहे, यासाठी ते ताकद लावतील. आता एकंदरीत समीकरण पाहिलं तर कुठे ना कुठे यंदाही म्हणजे यावर्षीही मतांची विभाजणी होऊन नेमका फटका कोणाला बसतो, पुन्हा इम्तियाज जलील हे निवडून येऊ शकतात असंही बोलण्यात येत आहे. कारण की इकडे शिवसेनेचे जर आपण पाहिले म्हणजे अर्थात जर भारतीय जनता पक्षाकडून जर कोणी बंड केलं तर त्याचे वेगळे परिणाम होतील. विनोद पाटील हेही इच्छुक आहेत शिंदे गटाकडून, जर त्यांना तिकीट नाही मिळालं तर तेही बंड करतील. हर्षवर्धन आहेत. आता हे सगळे जर पाहिले तर हिंदू मतांची 3 ते 4 ठिकाणी विभागणी होती. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अफसर खान जे आहेत वंचितचे तेही थोडेफार मतं घेतील आणि जो सगळा बाकीचा मॉब आहे, जो एक गठ्ठा मतदान आहे भारतीय जनता पक्षाविरुद्ध, त्याचं 2च ठिकाणी विभाजन होतं. एक म्हणजे वंचित, दुसरे ठिकाणी म्हणजे एमआयएम. आता हे जर एकंदरीत आपण समीकरण पाहिलं तर कुठे ना कुठे इम्तियाज जलील हे प्रभावी ठरताना दिसतात, कारण की त्यांनी मुंबईतून जाहीर केली होती आपली भूमिका की आम्ही मुंबईतून निवडणूक लढवणार आहे, पण नंतरच्या काळात त्यांनी पुन्हा इथूनच भूमिका बदलली आणि इथूनच निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं. आता इथली निवडणूक यंदा कशी असणार आहे, इम्तियाज जलील पुन्हा एकदा बाजी मारणार आहेत का, इम्तियाज जलील पुन्हा एकदा निवडून येऊ शकतात का, त्याचं कारण काय असणार आहे, त्याचं नेमका भोपळा कोणाच्या डोक्यावर फोडण्यात येणार आहे आणि नेमकं कोणत्या नेत्यांनी कोणती समीकरणं पुढे ठेवून प्रचार केला पाहिजे, आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.